श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतमधील अध्याय 29 हा भक्त कल्याणाचा आणि कर्माच्या सिद्धांताचा एक अतिशय विस्तृत आणि मार्गदर्शक अध्याय आहे. या अध्यायातील घटना केवळ एक कथा नसून त्या मानवी जीवनातील वासना, प्रारब्ध आणि सद्गुरू कृपा यांचे सखोल विवेचन करतात. काली या अध्यायाचे अधिक सविस्तर आणि विस्तृत कथासार दिले आहे. अध्याय 29 सविस्तर कथासार आणि आध्यात्मिक रहस्य. 1. रजकाची निष्काम सेवा. कृष्णा नदीच्या तीरावर एक रजक धोबी राहत होता. तो श्रीपाद श्रीवल्लभांचा परम भक्त होता. त्याचे वैशिष्ट्य असे की तो कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रीपादांची सेवा करायचा. त्यांचे कपडे अत्यंत श्रद्धेने धुणे, वाळवणे आणि त्यांना अर्पण करणे हा त्याचा नित्यक्रम होता. श्रीपाद त्याच्या भक्तीवर अतिशय प्रसन्न होते. 2. वैभवाचा मोह आणि मनातील विकल्प. एका दिवशी त्या भागाचा एक मोठा राजा संस्थानिक आपल्या प्रचंड लवाजम्यासह, राण्यासह आणि सोन्या नाण्यांनी मढलेल्या हत्ती घोड्यांसह नदीवर स्नानासाठी आला. त्या राजाचे ते अफाट ऐश्वर्य, दागिन्यांचा लखलखाट आणि सत्तेचा रुबाब पाहून त्या गरीब रजकाच्या मनात क्षणभर मोहाचा विचार आला. तो स्वतःशीच म्हणाला, मी इतकी वर्षे देवाची सेवा करतोय, पण माझे जीवन दारिद्र्यात जात आहे. या राजाने पूर्वजन्मी नक्कीच काहीतरी मोठे पुण्य केले असणार, म्हणूनच आज तो इतक्या सुखात लोळतोय. मलाही कधीतरी असे आयुष्य अनुभवायला मिळाले असते तर. 2. श्रीपादांचे अंतर्यामी स्वरूप. रजक जेव्हा श्रीपादांकडे आला तेव्हा श्रीपाद त्याच्याकडे पाहून मिश्किलपणे हसले. त्यांनी विचारले, काय रे बाबा, तुला त्या राजासारखे सुख हवे आहे का? तुला राजवैभव अनुभवायचे आहे का? रजक आधी घाबरला, पण त्याला कळून चुकले की आपल्या मनातले विचार स्वामीपासून लपलेले नाहीत. त्याने हात जोडून कबूल केले की हो, मला एकदा तरी ते सुख अनुभवायचे आहे. वासनेचा क्षय आणि पुनर्जन्माचा आशीर्वाद. श्रीपादांनी त्याला समजावून सांगितले की जोपर्यंत मनातील वासना, इच्छा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही. त्यांनी त्याला सांगितले, तुझ्या या जन्माचे पुण्य खूप मोठे आहे, पण आता तुझ्या मनात राजभोगाची इच्छा निर्माण झाली आहे. ती पूर्ण केल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. म्हणून तू पुढच्या जन्मी एका म्लेच्छ मुस्लिम राजाच्या कुळात जन्माला येशील आणि तुला प्रचंड सत्ता व संपत्ती मिळेल. रजक हे ऐकून रडू लागला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणांपासून दूर करू नका. तेव्हा श्रीपादांनी त्याला धीर दिला, तू काळजी करू नकोस. जरी तू राजा झालास तरी तुझ्या अंतर्यामी माझी ओढ कायम राहील. तुझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात मी तुला माझ्या पुढील अवतारात श्री नृसिंह सरस्वती पुन्हा दर्शन देईन आणि तेव्हा तुला कायमची मुक्ती मिळेल. 5. कर्माचे गहन तत्वज्ञान. या अध्यायात श्रीपाद एक मोठे सत्य सांगतात. प्रारब्ध, मनुष्य जे काही भोगतो ते त्याच्या कर्माचे फळ असते. सद्गुरूंचे कार्य. सद्गुरू आपल्या भक्ताला केवळ या जन्मात सुखी करत नाहीत, तर त्याच्या पुढच्या अनेक जन्मांचे नियोजन करून त्याला हळूहळू मोक्षाकडे नेतात. वासना हीच बंधने. जोपर्यंत मनाला संसारातील गोष्टींची चटक आहे तोपर्यंत जन्ममृत्यूचे चक्र सुटत नाही. पीठापूर आणि श्रीपादांचे महात्म्य. अध्यायाच्या उत्तरार्धात श्रीपादांच्या पीठापूर येथील वास्तव्यातील इतर काही लीलांचेही वर्णन.